यस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 7वी गणिताचं चौथं प्रकरण, कोनांच्या जोड्या. कोन व कोनांच्या जोड्या यातला सराव संच 17 बघतोय. एकदम सोपा आहे. तर बघा मित्रांनो, 17 बघूयात. या सराव संच 17 मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील दिलेल्या पूरक कोनांच्या पूरक कोनांची माप. पूरक कोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 म्हणजे पूरक कोन. समजा एक कोन 100 मापाचा आहे, दुसरा 80 मापाचा आहे, दोघांची बेरीज 180 होते. हे दोघे जण एकमेकांचे पूरक आहे. एकाचं माप 110 आहे, दुसऱ्याचं 70 आहे. दोघांची बेरीज 180 झाली तर हे पूरक कोन आहे. म्हणजे ज्या दोन कोनांची बेरीज 180 असते, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्याला पूरक कोन म्हणतात. तर आता इथं या कोनांचे पूरक कोन लिहायचे. आता 15चा पूरक कोन काय असणार आहे? 180 वजा 15 करावं लागणार. 180 वजा 15 अंश. 180 मधून 15 गेले, 165 अंश राहिले. म्हणजे पहिला 15चा पूरक कोन किती बाबा? 165. मग आपण असं लिहू शकतोय, 15 अंशचा पूरक कोन. पूरक कोन 15 अंशचा पूरक कोन बरोबर 180 वजा 15 अंश बरोबर 165 अंश. त्याचबरोबर 85 अंशचा पूरक कोन. 85 अंशचा पूरक कोन आपण कसा काढणार? 180 मधून तुम्हाला 85 वजा करावे लागतील. 180 मधून 85 गेले, तुमच्याकडे राहिले 95 अंश. ठीक आहे, वजा बाकी करायचे. 120 चा पूरक काय बाबा? 120 चा पूरक म्हणजे 180 मधून तुम्हाला काय करावं लागणार आहे? 120 वजा करावं लागणार आहे. 180 मधून 120 गेले, 60 अंश. 37 चा पूरक कोन काय बाबा? 180 अंश मधून 37 अंश तुम्हाला वजा करावे लागतील. 180 वजा 37, 180 वजा 37 करा. 10तून 7 गेले, 3 राहिले, हातच्याला 1. 8तून 4 गेले, 4 राहिले, तर 143 आलं आपल्याकडे. बरोबर 143 अंश. 108 चा पूरक कोन. 108 अंशचा पूरक कोन बरोबर किती? 180 मधून आपल्याला 108 अंश वजा करावे लागणार आहे, 72. 180 मधून 108 गेले, 72. शून्यचा पूरक कोन. 180 मधून तुम्हाला 0 वजा करावा लागणार आहे, 180 उत्तर आलं. आणि ए अंशचा पूरक कोन. 180 वजा ए. 180 मधून ए वजा करावं लागणार आहे, हे उत्तर आलं. तर अशा प्रकारे पूरक कोन आलं की 180 मधून वजा करा. आणि कोटी कोन मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलं. कोटी कोन म्हणजे 90 वजा करायचं आपल्याला. ओके, पूरक कोन. दोन कोन माहिती पाहिजे. पूरक कोन म्हणजे ज्यांची बेरीज 90 अंश, अशा ज्यांच्या कोनांची बेरीज, कोनाच्या मापांची बेरीज 90 अंश असेल त्यांना आपण बेरीज 180 अंश असेल त्याला पूरक कोन म्हणतो. आणि ज्या कोनांच्या मापांची बेरीज 90 असेल त्याला कोटी कोन म्हणतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. खाली काही कोनांची मापे दिलेली आहे, त्यातून जोड्या जुळवून पूरक कोनांच्या आणि कोटी कोनांच्या जोड्या लिहा. तर पहिली गोष्ट आपण त्याला पूरक कोनांच्या जोड्या बघू कोणत्या आहेत. पूरक कोनांच्या जोड्या करू. पूरक कोनांची जोडी म्हणजे ज्यांची बेरीज 180. आता 60 आणि कोणाची बेरीज 180 येईल बाबा? 60 आणि 20 या दोघांची 120, या दोघांची बेरीज 180 अंश. मग कोन बी व कोन जी या दोघांची बेरीज 180 अंश येते. अजून 30 आणि कोणाची बेरीज 180 अंश येईल बघा? 30 आणि हा 50 या दोघांची बेरीज 180 अंश येईल. मग कोन एन, 30 म्हणजे एन आणि जे, एन व कोन जे यांची बेरीज 180 अंश येईल. तिसरी जी जोडी आहे, या ठिकाणी तिसरी जोडी आपण इथे लिहू. तिसरी जोडी काय लिहिता येईल? 75 आणि 15. बाकी अजून कोणाची बेरीज येईल का बाबा? या ठिकाणी 180 अंश. बाकी कोणाचीच बेरीज मला या ठिकाणी 180 अंश दिसत नाही. तर मला तर वाटतं पूरक कोनाच्या एवढ्या दोनच जोड्या, अजून बाकी काय आपल्याला मिळत नाही. आता कोटी कोनाच्या बघा. कोटी कोन. कोटी कोनाची बघा पहिली एक जोडी बघा, ज्यांची बेरीज 90 आहे. बघा या दोघांची बेरीज 90 आहे, 60 आणि 30, म्हणजे बी आणि एन. मग इथं लिहायचं कोन बी व कोन एन यांची बेरीज 90. कोटी कोन म्हणजे ज्यांची बेरीज 90 असेल. दुसरी जोडी बघा. हा बघा 90 आणि 0, 90 आणि 0 90, म्हणजे वाय आणि ई दोघांची बेरीज 180 अंश. कोन वाय व कोन ई यांची बेरीज 90 अंश येते. तिसरा 15 आणि 75 बघा, या दोघांची बेरीज तुम्हाला 90 मिळेल. कोन डी आणि कोन एफ यांची बेरीज 90. कोन डी व कोन एफ यांची बेरीज 90. अजून कोणाची बेरीज 90 येते का? बाकी इतर कोणाची बेरीज 90 नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या जोड्या काढल्या. पूरक कोनांच्या जोड्या म्हणजे ज्यांची बेरीज 90 अंश, ज्या कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश त्याला आपण पूरक कोन म्हणतो. आणि ज्या कोनांच्या मापांची बेरीज ज्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश त्यांना आपण पूरक कोन म्हणतो.
आणि ज्या कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश त्यांना आपण कोटी कोन म्हणतो. बरोबर, पूरक कोनांच्या आणि कोटी कोनांच्या जोड्या ज्या आहेत त्या आपल्या झालेल्या आहेत, असं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कोण एक्स वाय झेड मध्ये. आता समजा आपल्याकडे त्रिकोण एक्स वाय झेड, त्याच्यामध्ये वाय 90 मापाचा दिलाय बघा. कोण आहे, एक्स आहे, वाय आहे आणि झेड आहे. वाय 90 मापाचा आहे. तर एक्स आणि झेड या कोनांमधील फरक काय? तर एक्स आणि झेड बघा, आपल्याला माहिती आहे कोण एक्स अधिक कोण वाय अधिक कोण झेड बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येते. बरोबर, आता कोण एक्सचं माप आपल्याला माहिती नाही, वायचं माप 90 अंश आहे आणि झेडचं माप पण आपल्याला माहिती नाही, बरोबर 180 अंश. आता आपण काय करू, एक्स आपल्या जागेवर ठेवू अधिक झेड पण आपल्या जागेवर, 180 पण आपल्या जागेवर, हा अधिक 90 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 90 झाले. मग कोण एक्स अधिक कोण झेड बरोबर 180 मधून 90 गेले 90. तर या दोघांच्या कोनांच्या या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 90 येते. मग बेरीज 90 येते म्हणजे हे दोघे जण एकमेकांचे काय झाले, कोटी कोण आहेत. बरोबर, दोघांची बेरीज 90 म्हणजे हे कोटी कोण झाले. मग इथे लिहायचं कोण एक्स व कोण झेड म्हणून लिहू. म्हणून कोण एक्स व कोण झेड हे एकमेकांचे किंवा परस्परांचे एकमेकांचे कोटी कोण आहेत. कोटी कोण आहेत, कोटी कोण आहेत, कोटी कोण आहेत, कारण यांची बेरीज जी आहे ती 90 अंश आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सिंपल आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 बघा, कोटी कोनांच्या जोडीतील कोनांच्या मापांमधला फरक किती बाबा, 40 अंश. या कोनांच्या मापातला फरक म्हणजे दोघांची वजाबाकी आपण म्हणू शकतो 40 अंश आहे. तर त्या कोनांची मापे काढा. तर फरक म्हणजे मग एका कोनाचं माप जर का आपण म्हणू शकतो, एका कोनाचं माप जर आपण एक्स म्हटलं बरोबर, तर दुसऱ्या कोनाचं माप आपण 90 वजा एक्स. ठीक आहे, एका कोनाचं माप, एका कोनाचे माप आपण पकडू बरोबर, एका कोनाचे माप समजा आपण पकडू एक्स अंश. तर दुसरा कोण काय असतो, दुसरा कोण, दुसरा जो कोण आहे त्या दुसऱ्या कोनाचे माप, दुसरा कोण जो आहे तो 90 अंश वजा एक्स अंश असणार. ठीक आहे, आता मुद्दा काय, या दोघांच्या मापातला फरक म्हणजे दोघांची वजाबाकी 40 आहे. बरोबर ना, दिलेल्या अटीनुसार आपण इथं म्हणू दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार, अटीनुसार आपल्याला काय बाबा, यांच्या मापातला फरक म्हणजे दोघांची वजाबाकी म्हणजे एक्स वजा 90 वजा एक्स ही जी वजाबाकी आहे ती किती आहे बाबा, 40 आहे. दोघांमधला फरक 40 आहे. मग बघा, एक्स वजा 90, एक्स वजा आहे, हे वजा 90 झाले आणि हे वजाचं झालं अधिक. कंसाच्या बाहेर वजा असेल तर आतले चिन्ह बदलतात. अधिक एक्स झालं बरोबर 40. आता इथे एक्स ची किंमत काढा. हा एक्स अधिक एक्स किती झाले, 2 एक्स झाले आणि हा वजा 90 आहे बरोबर 40 आपल्या जागेवर. हा वजा 90 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला अधिक 90 झाले. 2x बरोबर 40 अधिक 90. 40 अधिक 90 किती झाले बाबा, 130. 2x बरोबर 130 अंश. मग x बरोबर किती, 130 अंश आपल्या जागेवर. हा 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले. मग आता x बरोबर 130 ला जर का 2 भाग लावला तर उत्तर आपल्याकडे किती येतं, 65 येतं. 2 जर भाग लावला तर x चं उत्तर 65. मग एका कोनाचे माप, एका कोनाचे माप, कोनाचे माप जर आपण बघितलं तर ते किती बाबा, एका कोनाचे माप आपण 65 अंश पकडलं. तर दुसऱ्या कोनाचे माप, दुसऱ्या कोनाचे माप, कोनाचे माप, दुसऱ्या कोनाचे माप आपण काय पकडू, 90 वजा एक्स म्हणजे 90 वजा 65, 90 अंश वजा 65 अंश. 90 मधून 65 गेले 25 उरले. 90 मधून 65 गेल्यावर आपल्याकडं 25 उरतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ती दोन कोण, एक 65 आणि 25, दोघांची बेरीज 90 आहे आणि दोघांची वजाबाकी बघा, 65 मधून 25 गेले 40, दोघांमधला फरक या ठिकाणी 40 येतोय. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. एकदा उत्तर आपलं चेक करू. बरोबर आहे का, सराव संच आपला 17 चालू आहे. तर या ठिकाणी बघा, बरोबर आहे. पुढचा बघा प्रश्न, 5वा प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 5. 5व्या प्रश्नाकडे वळू. 5वा बघा, कोण PTMN हा आयत आहे. तर या आकृतीतील पूरक कोनांच्या जोड्या बघा, चौकोन
पी टी एन एम हा आयत आहे, आयत आहे. ओके, मग आयताचे सगळे कोण 90 मापाचे असतात, म्हणून कोण पी बरोबर कोण टी बरोबर कोण एन बरोबर कोण एम बरोबर 90 अंश. बरोबर. आता आपल्याला पूरक कोणांच्या जोड्या, पूरक कोणांच्या जोड्या, कोणांच्या जोड्या किती निघतील बघा. पहिली गोष्ट बघा, पहिली जोडी प्रत्येक कोण 90 मापाचा आहे, म्हणजे कोण पी आणि कोण एम हे दोघं पण 90-90 आहे. दोघांची बेरीज 80 180 अंश येईल. 90 अधिक 90 180 अंश. म्हणून कोण पी व कोण एम, पी व कोण एम बरोबर ही एक जोडी झाली. दुसरी जोडी कोण पी च्या जोडीला अजून एक जोडी येईल, पी आणि एन म्हटलं तरी दोघांची बेरीज 180 अंश येईल. पी व कोण एन म्हटलं तरी 180 अंश येईल. त्याचबरोबर कोण पी व कोण टी जरी म्हटलं, पी आणि टी म्हटलं तरी तुम्हाला 180 अंश येईल. ओके, चौथी जोडी बघा, तुम्ही म्हणा एम आणि एन म्हटलं, या दोघांची बेरीज पण 180 येईल. कोण एम व कोण एन, एन यांची बेरीज पण 180 येईल. पाचवा मुद्दा, एम आणि टी ची बेरीज पण 180 अंश येईल. कोण एम व कोण टी ची बेरीज पण 180 अंश येईल. बरोबर. एम आणि पी ची जोडी ऑलरेडी आपण इथं पहिलीच घेतलेली आहे. आता एन चा जर विचार केला, सहावा, कोण एन व कोण टी हा जो आहे यांची बेरीज सुद्धा 180 अंश येईल. ओके, आणि एन आणि पी ची जोडी झालेली आहे. ओके, आणि टी आणि पी ची सुद्धा झालेली आहे. तर एवढ्या सगळ्या जोड्या तुम्हाला मिळतील. यांची बेरीज जी आहे तुम्ही जर बघितली या जोड्यांची तर ती 180 अंश, कारण प्रत्येक कोणाचं माप 90 अंश आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊ शकतो. बघा, स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकताय, मी बाजूला झालेलो आहे. आता सहावा जो प्रश्न आहे तो आपण बघू. बघा, कोण ए बरोबर 70, तर ए च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप, कोण ए बरोबर 70 अंश. बरोबर. आता कोण ए चा पूरक कोण, ए चा कोटी कोण, ए चा कोटी कोण काय झाला 90 वजा ए चं माप किती 70 आहे. 90 मधून 70 गेले किती झाले बाबा 20 अंश. आता आपल्याला काय करायचंय, ए च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप, हा ए चा कोटी कोण झाला 20 अंश. आता याचा पूरक कोण 20 अंशचा पूरक कोण, म्हणून 20 अंशचा पूरक कोण, पूरक कोण, पूरक कोण म्हणजे किती बाबा 180 मधून हे 20 वजा करा, 180 अंश वजा 20, 180 मधून 20 गेले किती झाले बाबा 160 अंश. म्हणून शेवटी उत्तर लिहायचं, कोण ए च्या कोटी कोणाच्या, कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप, पूरक कोणाचे माप, कोणाचे माप बरोबर 160 अंश. कोण ए च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप 160 अंश. तर असा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर हा सहावा प्रश्न. ठीक आहे, तर सोपा होता. आता यानंतर पुढे बघूयात आपण. पुढे बघा, कोण ए व बी परस्परांचे पूरक कोण आहेत. कोण बी चं माप 1+20 आहे, तर ए चे माप किती. आता बघा, कोण बी चं माप काय बाबा आपल्याकडे x+20 अंश. आता हे दोघे जण परस्परांचं पूरक कोण आहे. बरोबर. तर ए चं माप काय झालं 180 मधून तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे x+20 काय करावं लागणार तुम्हाला वजा करावं लागणार. बरोबर ना, कारण या दोन कोणांच्या मापांची बेरीज जी आहे, किंवा तुम्ही असंही लिहू शकता की ए चं माप आपल्याला किती असेल ते जर काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश, कारण हे दोघे जण एकमेकांचे पूरक कोण आहेत, पूरक कोण दिले. आता कोण ए चं माप मला माहिती नाही, बी चं माप आहे x+20 अंश असं आहे, बरोबर 180 अंश. आपल्याला कोण ए चं माप काढायचंय, ए ला आपल्या जागेवर ठेवायचं, 180 आपल्या जागेवर वजा x+20 हा कंस अधिक येते, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, x+20 वजा झाले. ठीक आहे, आता 180 आपल्या जागेवरती, वजा चिन्ह आपल्या जागेवर वजा आहे, आतली चिन्ह बदलली, अधिक x चं वजा x, अधिक 20 चं वजा 20 झालं. आता 180 वजा हे 20 करा, 180 वजा 20 किती 160, आणि वजा हा x, 160 वजा x अंश. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर काढता येईल. 160 वजा x अंश हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा सराव संच बघितलेला आहे. संपूर्ण झालाय आपला हा सराव संच 17. याच्यानंतर पुढे आपल्याला सराव संच 18 वरती चर्चा करायची, परंतु सराव संच 18 आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूयात. आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा,
जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.